लालबागच्या राजाची मूर्ती ही त्याच्यासाठी सज्ज असलेल्या तराफ्यावर नेली जाते। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। हा तराफा मग समुद्रामध्ये आणखी आत जाईल, जिथं पाणी खोल आहे तिथपर्यंत जाईल आणि तिथं मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। लालबागच्या राजाची मूर्ती ही आता त्याच्यासाठी सज्ज असलेल्या तराफ्यावर नेली जाते। त्याची ही दृश्य अवघ्या काही मिनिटांमध्ये आता लालबागचा राजा समुद्रात आत जाईल, खोल पाण्यापर्यंत जाईल आणि तिथं मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। केवळ लालबागचा राजाच नाहीये, तर मुंबई परिसरामधले जवळपास सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे असतात, ज्यांच्यामध्ये मोठमोठाल्या मूर्त्या गणपती बाप्पाच्या विराजमान झालेल्या असतात, त्या साऱ्या मूर्त्यांचं विसर्जन हे इकडं गिरगाव चौपाटीवरच होत असतं। त्यामुळं मोठ्या प्रमाणात गणरायाच्या मूर्त्या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेल्या आहेत। ही दृश्य मात्र लालबागच्या राजाची मूर्ती ही त्याच्यासाठी सज्ज असलेल्या तराफ्यावर नेली जाते। त्यावेळची हे दृश्य थेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण या सगळ्याचं पाहतो। तराफा सज्ज आहे, त्या तराफ्यावर लालबागच्या राजाला नेलं जाईल, लालबागच्या राजाची मूर्ती नेली जाईल, लालबागचा राजा तिथे विराजमान होईल। त्यानंतर मग हा तराफा समुद्रामध्ये आणखी आत जिथं खोल पाणी आहे तिथपर्यंत जाईल आणि तिथं मग लालबागच्या राजाचं विसर्जन केलं। लालबागच्या राजाची मूर्ती ही त्याच्यासाठी सज्ज असलेल्या तराफ्यावर नेली जाते। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। हे सगळं थेट प्रक्षेपण आहे। अगदी प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। लालबागच्या राजासाठी विशेष असा तराफा सज्ज करण्यात आलेला आहे। त्या तराफ्याला अत्यंत सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे, फुलांची ही सजावट आहे। त्यानंतर हा तराफा अगदी काही मंडळाच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना घेऊन समुद्रामध्ये आणखी खोल जाईल आणि तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाची मूर्ती ही त्या तराफ्यावर चढवत असतानाची ही लाईव्ह दृश्य आहेत। एकदा का ही मूर्ती त्या तराफ्यावर चढली की त्यानंतर मग हा तराफा समुद्रामध्ये आणखी खोल जाईल, समुद्रात आत जाईल, जिथं पाणी खोल असेल तिथं जाऊन लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। अवघी काही मिनिटं उरलेली आहेत, ज्यानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल, त्याला झोप दिला जाईल। लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण गिरगाव चौपाटीवरून।
आणि या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त हे गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। केवळ गिरगाव चौपाटी नाही, त्याच्या बाहेर सुद्धा रस्त्यांवर सुद्धा गणेश भक्तांची मोठी गर्दी आहे। लालबागच्या राजासाठी सज्ज असलेल्या विशेष तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती नेण्यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। एकदा काही मूर्ती त्या तराफ्यावर पोहोचली, त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा तराफा पोहोचेल समुद्रात आतमध्ये, जिथे पाणी खोल असेल आणि तिथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल आणि मग पुन्हा 1 वर्ष थांबावं लागणार आहे, पुन्हा एकदा राजाला पाहण्यासाठी, पुन्हा एकदा राजाला भेटण्यासाठी, पुन्हा एकदा राजाची सेवा करण्यासाठी, राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी। त्यामुळं आता 1 वर्ष थांबावं लागणार आहे। त्याआधी राजाला एकदा शेवटचं पाहून घ्यावं, त्याचं रूप डोळ्यात साठवून घ्यावं, आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपून घ्यावं, यासाठी म्हणून हे हजारोच्या संख्येनं गणेश भक्त सध्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये पोहोचले। लालबागच्या राजाची मूर्ती ही त्याच्यासाठी सज्ज असलेल्या विशेष तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न हे सध्या सुरू आहेत आणि त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। ही दृश्य आहेत गिरगाव चौपाटीवरची, जिथं मोठ्या संख्येनं गणेश भक्त पोहोचलेले आहेत, कारण बाप्पाला आता निरोप दिला जातो आणि निरोप देण्यापूर्वी एकदा बाप्पाला पाहावं, एकदा बाप्पाचं दर्शन घ्यावं, एकदा त्याचे आशीर्वाद घ्यावे, एकदा त्याचं रूप डोळ्यात साठवून घ्यावं, यासाठी म्हणून हे सारे गणेश भक्त पोहोचलेले आहेत। हे दृश्य लालबागच्या राजाला त्याच्यासाठी सज्ज असलेल्या विशेष तराफ्यावर नेतानाची, त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। तर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचलाय, चौपाटीवरून तो समुद्रापर्यंत पोहोचलाय, समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचलाय। मात्र विशेष असा जो तराफा सज्ज करण्यात आलेला आहे, अतिशय सुंदर सजावट करून त्या तराफ्यावर गणरायाची मूर्ती नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकदा काही मूर्ती त्या तराफ्यावर पोहोचली की मग त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये लालबागचा राजा हा खोल समुद्रामध्ये, जिथं पाणी खोल आहे, तिथपर्यंत नेला जाईल आणि तिथं त्याचं विसर्जन केलं जाईल, बाप्पाला निरोप दिला जाईल। दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत लालबागच्या राजाची मूर्ती ही त्या विशेष तराफ्यावर नेण्यासाठी, विशेष तराफ्यावर पोहोचवण्यासाठी, आणि त्यानंतर मग हा तराफा समुद्रात जाईल, जिथं लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। केवळ लालबागचा राजाच नाही, तर मुंबईतली अनेक गणेशोत्सव मंडळं, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, ज्यांचे गणराया हे गिरगाव चौपाटीवर विसर्जित केले जातात, ते गणराया सध्या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो, लाईव्ह दृश्य आहे, थेट प्रक्षेपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। लालबागचा राजा हा त्याच्यासाठी सज्ज असलेल्या विशेष तराफ्यावर नेला जातोय, मूर्ती त्या तराफ्यावर चढवली जाते, त्याची ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। विशेष प्रयत्न केले जात आहेत, लालबागच्या राजाची मूर्ती ही त्या तराफ्यावर